महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबला. आता 15 डिसेंबरला नागपुरात शपथविधी. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा. बीडच्या वडवणीमध्ये आज बंदची हाक. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा निषेध. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात तापमानात घट. नंदुरबारच्या सारंगखेड्यात आजपासून घोडे बाजाराला सुरुवात. 1500हून अधिक घोडे बाजारात दाखल. कोट्यवधींची उलाढाल होणार. आणि राज्यात आज दत्त जयंतीचा उत्साह. दत्त जयंती निमित्तानं दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. चंद्रशेखर बावनकुळेंनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी वर्षावरती तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले उपस्थित होते. या भेटीत खातेवाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली. रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात न घेण्याची मागणी समितीनं केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी राठोडांना मंत्रिपद दिलं. मात्र अजून माझी लढाई संपलेली नाही, आता काय होतंय बघू असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना टोला लगावला. राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत. पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या अधिवेशनात सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील रस्ते, ड्रेनेज लाईनसोबतच प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पालिकेला 100 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. महाडिक यांनी पालिकेला भेट देऊन अधिकाऱ्यांशी विकास कामांबाबत चर्चा केली. आमचा पक्ष फोडला जाईल किंवा फुटेल असं वाटत नाही. भाजपकडे राज्यात मोठं बहुमत आहे. त्यात 10 आमदार घेऊन त्यांना काय उपयोग होणार आहे. आमचा पक्ष फोडून भाजप आणखी काय ओढवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. मतदान ईव्हीएमवर करायचं की बॅलेट पेपरवर करायचं हे ठरवण्याचा मतदारांना अधिकार असायला हवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास असायला हवा असं ते म्हणाले. मार्कडवाडीतील ईव्हीएम आंदोलनावरनं लक्ष हटवण्यासाठी परभणीची घटना घडवून आणल्याचा आरोप दलित नेते दीपक केदार यांनी केला. जिंतूरच्या भाजप आमदारांनी हा कट रचल्याचा आरोप दीपक केदारांनी केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासोबतच गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी दिले. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असणार आहेत. ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला. नागपुरात नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटकेंचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय आदिम कृती समिती आणि हलबा समाजाच्या विविध सामाजिक संघटनांकडून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी एक मोठी बातमी येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री तब्बल पाऊण तास बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल जवळपास पाऊण तास चर्चा झाली. रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरती दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं कळतंय. या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा, त्याचसोबत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नावं जाहीर करण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातल्यामुळे सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलंय. अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे. नवीन हजेरी प्रणालीसाठी 69,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. लोकलच्या 3ही मार्गांवरती उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं 2 कंपन्यांची निगडीत 19 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी 3,40,00,000 मूल्याचे सोन्याचे बार जप्त केलेत. बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध संधींचं दालन मुंबई विद्यापीठात खुलं करण्यात येणार आहे. त्यासाठी दुहेरी पदवी, सहपदवी आणि द्विलिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. नव्या वर्षात जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण जेतल्या अध्यापकांना दिलं जाते. त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातोय. माथेरानमध्ये वाहतुकीसाठी 460 घोडे आणि मालवाहतुकीसाठी 300 ते 350 घोडे सेवेत आहेत. घोड्यांची संख्या वाढल्यामुळे 3 टन लीद जमा होत असते आणि त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नसल्यामुळे इथलं वातावरण धोक्यात आलंय. आरोग्य विभागाकडनं सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने NABL मानांकन असलेल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवली जातात. तोपर्यंत औषधी क्वारंटाईन केली जातात. मात्र मराठवाड्यात NABL मानांकन असलेल्या लॅबच नसल्यामुळे मुंबईसोबतच अन्य राज्यातील लॅबवरती विसंबून राहावं लागतंय. राज्यातील बाजारात मक्याची लोकल, लाल, हायब्रिड, पिवळी अशी वाणांची आवक झाली. जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली. तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1,900 रुपयांपासून ते 3,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 1,000 तर नाशिक जिल्ह्यामध्ये 55,000 आणि अहमदनगर बाजारात 35,000 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2,400 रुपयांपासून ते सरासरी 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ झाली आहे. याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती मिळते. राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली. या सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. पुणे महानगरपालिकेच्या पादचारी दिनानिमित्तानं लक्ष्मी रस्त्यानं 1 दिवस वाहनांपासून मोकळा श्वास घेतल्यानंतर रस्त्यावरती पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्यात. पादचारी दिनाचे सोपस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पदपथांचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याचं दिसून आलं.